नमस्कार मंडळी. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे तिसरा गुरुवार आणि आज मी सकाळीच पूजा वगैरे आटपली सगळं लवकर आणि पूजेचा पण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तर आज ॲक्च्युली मम्मी पप्पांकडे पूजा होती, त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत मी तिथेच होते. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर माझी खूप घाई झाली होती आणि जेवण पण मी फटाफट बनवलं, त्याच्यामुळे मी काय शूट केलं नाही. पण मी जेवणात काय काय बनवलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला. तर इथे मी सगळ्यात पहिले दाखवते तुम्हाला आपली गोडी डाळ आणि त्यानंतर मग मी बनवली होती ही मुगाची भाजी, सुकीच बनवली, ग्रेव्हीवाली मी नाही बनवली. आणि त्यानंतर आपली कोबीची भाजी आणि त्यावर मी कोथिंबीर जरा पसरवली आहे वरून. आणि त्यानंतर आपला उपवासाला तर लागतोच भात, हा राईस. आणि त्यानंतर मग मी बटाट्याची भजी बनवली होती, ती अशी ही बनवली आहे बटाट्याची भजी. आणि दर उपवासाला चपात्याने पुऱ्या असतातच, तर मग ह्या टायमिंगला मग मी भाकऱ्या बनवल्या तांदळाच्या, ह्या बघू शकता तुम्ही. आणि मग नंतर आहेत ह्या पुरणपोळ्या, ज्या मी यात मैद्याच्या पण आहेत आणि गव्हाच्या पण पुरणपोळ्या मिक्स आहेत. तर असा होता माझा तिसऱ्या गुरुवारचा मेनू. तर आजचं नैवेद्य एकदम सिंपल होतं. मुगाची भाजी आणि कोबीची भाजी होती. या दोन्ही भाज्या पटकन बनवून होतात, म्हणून मग मी ह्याच भाज्या आज बनवल्या, कारण की उशीर व्हायला नको जास्त, म्हणून मी ह्याच भाज्या बनवल्या. आणि पुरणपोळ्या मी मम्मीकडेच बनवल्या होत्या, कारण की मम्मीला पण आज पूजा होती तिच्या घरी, तर तिला पण पुरणपोळ्यांचंच नैवेद्य दाखवायचं होतं. आणि आज मी पण घरी पुरणपोळ्याच बनवणार होते, कारण की दरवर्षी मी एका तरी गुरुवारी पुरणपोळ्या बनवते. मी शेवटच्या गुरुवारी कधीच पुरणपोळ्या बनवत नाही, कारण की शेवटच्या गुरुवारी हळदी कुंकू असतं. पुरणपोळ्या शेवटच्या गुरुवारी ठेवल्या की खूप घाई होते, म्हणून मग मी आजच ठरवलं होतं की पुरणपोळ्या बनवेन. पण मम्मीकडे पण जेवण बनवायला जायचं होतं आणि मम्मीने पण पुरणपोळ्याचाच हे ठेवलं होतं, तर मग मी तिथेच पुरणपोळ्या बनवल्या. आणि तिकडूनच मग पुरणपोळ्या मी घेऊन आले आणि इथे पण मी तेच देवाला दाखवलं. पण मी जेवण बाकीचं सगळं बनवलं होतं. तर मग सगळं झाल्यानंतर मग आम्ही देवाला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही पण जेवून घेतलं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.